नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोरायसिस या त्वचेच्या आजाराबद्दल। मित्रांनो, सोरायसिस हा एक त्वचेचा आजार आहे। अतिशय चिवट असा आजार आहे। रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे हा आजार उद्भवतो। यावर योग्य पद्धतीने होमिओपॅथी उपचार केला तर हा त्रास मुळापासून कमी होऊ शकतो। मित्रांनो, होमिओपॅथिक शास्त्रामध्ये या आजारासाठी खूप चांगले असे औषध आहेत। याबद्दल आज आपण इत्थंभूतपणे थोडक्यात जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। सोबत बेल बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। मित्रांनो, सोरायसिसची सुरुवात त्वचेवरील लाल चट्ट्यांनी होते। सुरुवातीला छोटे छोटे लाल चट्टे दिसू लागतात। अशा वेळी अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात। मात्र हेच लाल चट्टे खूप जलद गतीने वाढतात, कारण यामध्ये असणाऱ्या पेशींची वाढ खूप लवकर होते। त्वचेवर लाल गोल चट्टे यायला सुरुवात होते। त्या ठिकाणी त्वचा जी असते ती सुजते व त्वचेला खाज पण सुटू लागते। पुढे या त्वचेपासून पांढरे पापुद्रे निघू लागतात। मित्रांनो, या आजारावरती वेळेच उपचार केला नाही तर हा आजार वाढत जातो, शरीरावर संपूर्ण पसरू लागतो। त्वचेला खूप खाज येऊ लागते। यामध्ये खूप जळजळ व्हायला लागते। सरासरी सोरायसिस हा आजार जो आहे सुरुवातीला कोपर, गुडघा किंवा पाठीच्या खालच्या भागामध्ये दिसू लागतो। या भागामध्ये लालसर चट्टे सुरुवात होतात, त्यावर खाज सुरुवात होते। तसं पाहायला गेलं तर सोरायसिस हा जो आजार आहे ऑटो इम्यून डिसीज आहे, म्हणजे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती जी आहे कमी झाल्यामुळे हा आजार कोणत्याही वयातील कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो। हा आजार संपूर्ण बरा करणारं असं कोणतंच औषध अद्यापपर्यंत आधुनिक वैद्यकशास्त्रात मिळालेलं नाही। मात्र सोरायसिसवरती योग्य पद्धतीनं होमिओपॅथी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं उपचार जर घेतला तर हा आजार जो आहे तर मुळातून नष्ट होऊ शकतो। सोरायसिसवर काही महत्त्वाच्या औषधांबद्दल आता आपण जाणून घेऊ। होमिओपॅथीमध्ये पहिलं औषध आहे आर्सेनिक अल्बम या नावाचं। हे सोरायसिससाठी अतिशय उत्तम असं औषध आहे। यामध्ये रुग्णांमध्ये चिंताग्रस्त अवस्था, बेचैनी, अतिशय जास्त सुव्यवस्थितपणा हे लक्षणं आढळून येतात। त्यांना प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या मनासारखीच हवी असते। मनाच्या विरोधात थोडं देखील झालं तर त्यांना सहन होत नाही। अशी व्यक्ती थंड प्रवृत्तीची असते। शरीरामध्ये सर्वत्र त्याच्या आग असते, आगयुक्त वेदना असतात। त्यांची त्वचा जी असते तर कोरडी असते। त्वचेला खवले यायला लागतात, त्यातून पांढरा पापुद्रा यायला लागतो। खाज मात्र वाढतच चालते। खाजवल्यावर त्या ठिकाणी गरमपणा जाणवतो, भासू लागतो। मित्रांनो, हे जर लक्षण असतील तर आर्सेनिक अल्बम 200 पोटॅन्शियममध्ये 15 दिवसातून घेण्याचा सल्ला होमिओपॅथी शास्त्रामध्ये दिला जातो। हे औषध काही दिवस घेतलं तर सोरायसिसच्या आजारापासून कायमस्वरूपी मुक्तता मिळू शकते। होमिओपॅथीचं पुढचं औषध जाणून घेऊ, ग्राफायटिस या नावाचं। ग्राफायटिसच्या रुग्णामध्ये त्वचा विकाराचा दीर्घकालीन असा इतिहास असतो। या रुग्णांच्या त्वचेला भेगा पडतात। थोडी गरमी लागली की त्या ठिकाणी खाज सुरू होते। रुग्णाला जेव्हा खाज येते तेव्हा त्यातून रक्तस्राव येईपर्यंत त्याला खाजवावंसं वाटतं। खाज मात्र काही केल्या कंट्रोलच होत नाही। काही विशिष्ट मानसिक लक्षणं लक्षात घेऊन ग्राफायटिस 200 हे औषध सोरायसिसच्या रुग्णासाठी 15 दिवसातून एकदा वापरलं तर निश्चितपणे बऱ्याच वेळेला या सोरायसिसवर कायमस्वरूपी फरक पडतो। सोरायसिसवरचं पुढचं औषध बघूया, पेट्रोलियम नावाचं। पेट्रोलियमसुद्धा खूप चांगलं औषध आहे सोरायसिससाठी। शारीरिक मानसिक तणाव विशेषतः दिसून येतो अशा रुग्णांमध्ये। त्यांची त्वचा जी असते अतिशय कोरडी असते,
पायाचे तळवे, बोटांची टोकं अशा ठिकाणी सोरायसिसचा आजार दिसून येतो. खाजवल्यावर त्या ठिकाणी आर्सेनिकमध्ये गरमपणा जाणवतो, मात्र या ठिकाणी थंडपणा जाणवतो. अशी लक्षणं पेट्रोलियमच्या रुग्णांमध्ये दिसतात. पेट्रोलियमच्या रुग्णामध्ये रात्री अंथरुणावरती झोपल्यानंतर व गरमीनं त्यांची खाज जी असते ती वाढते. पेट्रोलियमच्या रुग्णाला प्रवास सहन होत नाही. या प्रकारचे लक्षणं दिसत असतील तर पेट्रोलियम 200 हे औषध 15 दिवसातून एकदा काही दिवस घेतल्यास निश्चितपणे सोरायसिसपासून सहजपणे मुक्तता मिळू शकते. मित्रांनो, पुढचं औषध जाणून घेऊया. सेपिया नावाचं सोरियासिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रमुख औषधांपैकी सेपिया हे एक औषध आहे. या प्रकारच्या रुग्णांमध्ये सहसा कौटुंबिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा उत्साह राहिलेला नसतो. चिडचिड बनलेले असतात. थोडं देखील त्यांच्या मनाच्या विरोधात घडलं की ते मात्र त्यांना सहन होत नाही. त्यांची त्वचा जी असते ते कोरडी असते, कडक असते. त्यांच्या बोटाच्या बाजूला तसेच गुप्तांगाजवळ सोरायसिसचे लक्षणं दिसतात. बऱ्याच लोकांना हार्मोनल इम्बॅलन्स होताना देखील दिसते. रुग्ण घरातील प्रत्येकासाठी खूप मेहनत घेतो, मात्र काही काळानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो. अशा प्रकारचे काही मानसिक लक्षणं असतात. तर या मानसिक लक्षणांच्या आधारावरती सेपिया हे औषध जर काही दिवस घेतलं तर 15 दिवसातून एकदा हे सेपिया 200 पोटेन्सी मध्ये तज्ज्ञांच्या साहाय्याने घेतल्यास तुम्हाला सोरायसिसपासून कायमस्वरूपी फरक पडू शकतो. मित्रांनो, सर्व प्रकारच्या त्वचा आजारामध्ये ज्या वेळेला सोरायसिस सारखे आजार असतील, गचकरणसारखे आजार असतील किंवा इतर त्वचेचे कुठलेही विकार असतात, त्यावेळेला होमिओपॅथी शास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं औषध वापरलं जातं ते म्हणजे हे बायोकॉम्बिनेशन 20 नंबरचं. मित्रांनो, हे बायोकॉम्बिनेशन 20 हे सर्व प्रकारच्या त्वचेच्या आजारामध्ये अतिशय रामबाण म्हणून काम करतं. मित्रांनो, औषध घेण्याची पद्धत कशी असते ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. या औषधाच्या 4 गोळ्या सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 टाईम घ्यायच्या असतात. आपण तज्ज्ञांच्या साहाय्यानं ह्याच्या गोळ्या आपण जर रेग्युलर घेतल्या तर तुम्हाला असणारे जे काही त्वचेचे विकार आहेत ते तर कमी होतात, पण सोरियासिस सारख्या आजारामधून सुद्धा तुम्ही कायमस्वरूपी बरं होऊ शकता, हे मात्र विशेष आहे. मित्रांनो, या प्रकारचे अनेक होमिओपॅथी औषधं होमिओपॅथिक शास्त्रात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्यानं ही औषधं जर घेतली तर तुम्ही कायमस्वरूपी सोरियासिसपासून मुक्त होऊ शकता. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.